हॅलो. सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते दुसऱ्या फेरीला. आरळा धमाका विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडी असा दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. किती येस. तर यावेळेस पहा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक गोलंदाजाला एक मॅन्डेटरी ओव्हर दिली जाईल. कोणते 4 गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळते. राऊंड द विकेट स्टेप आउट झालाय. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय षटकार येताना पाहायला मिळाला. पहिल्या क्रमांकाचा घातकी स्ट्रोक विस्फोटक बॅटिंग मात्र पाहायला मिळते. यावेळेस लढी एज लागताना पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळाडू बाद होतोय. विकेट षटकार आल्यानंतर अक्षय मस्कर बाद होताना पाहायला मिळतोय. एक अक्षय कुसळे तर दुसऱ्या बाजूला अक्षय मस्कर हा फलंदाज बाद होतोय. तर धावसंख्येचा खेळ पाहता यावेळेस धावसंख्या जवळ पोहोचते 8 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. रोहित मस्कर नवीन बॅटर येताना पाहायला मिळेल. यावेळेस जिथे मात्र एक षटकारानंतर धावसंख्या मात्र यावेळेस खेळपट्टीवरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय 8 आणि 8 धावा असताना पुन्हा एकदा गोलंदाज अराउंड द विकेट येताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला कॉन्सन्ट्रेशन फटका खेळाय. काव कॉर्नर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये चांगला झेल पकडला होता त्या खेळाडूला मात्र यावेळेस जजमेंट येताना पाहायला मिळत नाही. चौकार येतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. चांगला खेळ यावेळेस खेळपट्टीवरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय. दोन्ही महत्वपूर्ण संघ खेळत असताना व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण सध्याच्या घडीला 13 या आकड्यावरती पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस फॉलोइंग एज 8व्या 9व्या स्टंपवरच्या चेंडूला छेडछाडी करत असताना फलंदाज पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बाटची बाहेरची कडा. यावेळेस मात्र फलंदाजाला धडा शिकवून जाते आणि त्यानंतर मात्र फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर 8व्या 9व्या स्टंपवरती चेंडू बाहेर जात असताना आउट स्विंग बाहेरच्या बाजूला जात असताना थोडासा व्हेरिएशन मध्ये बदल होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॅटने यावेळेस चुकी केले. बाहेरची कडा आणि यावेळेस धडा शिकवला गेलाय गोलंदाजाने फलंदाजाला. महत्वाची मॅच. धावसंख्या 13 वरती अडकली. महत्वाचा नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. त्याच्यावरती जबाबदारी असेल. रोहित गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालाय. स्टेप आउट झाला. यावेळेस देखील चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. स्वतः गोलंदाज गेला चेंडूच्या खाली. कोणती चुकी नाही. स्वतःवरती विश्वास होता. विकेट किपरला थांबवलं. स्वतः गेला चेंडूच्या खाली. नजर ठेवली आणि गुड कॅच.
फलंदाज बॅक टू बॅक पाहायला गेलं तर दोन चेंडूवरती जाताना पाहायला मिळत आहे. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. षटकाच्या सुरुवातीला देखील बाद झाला. जिथून शेवट केला होता तिथून मात्र सुरुवात केली. यावेळेस मात्र 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 विकेट्स. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आपण पाहतो स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळमादेवी स्पोर्ट्स किरवडे आयोजित श्री काळमादेवी चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. वॉटर बॉल पहा लेग स्टंप वरून फलंदाज बॅट स्विंग करते आणि गोलंदाज चतुर चालाक आपल्याला पाहायला मिळतो. आकर्षित करते गोलंदाजीने. आश्चर्यचकित का करते कारण की लेग स्टंप वरून बॅटर जेव्हा खेळतो तेव्हा मात्र हा गोलंदाज 6व्या-7व्या स्टंप वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच कारणामुळे यावेळेस निर्धाव चेंडू. यावेळेस पहा ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळा. यावेळेस मात्र फ्लॅट 6 पाहायला मिळते. जिथे मात्र ऑफसाईड एक्स्ट्रा कव्हर रिझन कव्हर केलंय आणि त्यानंतर मात्र 6 धावांनी धावसंख्येचा अकाउंट पुन्हा एकदा जोडण्यात आले. ते 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19 रन्स 19. 3 गडी बाद 19 धावा 3 गडी बाद 1.3 चेंडूंचा खेळ झाला. 9 चेंडूंमध्ये बनवले 19 धावा 3 गडी बाद. हे समीकरण आपण पाहतोय. डॉट बॉल येताना पाहिला मिळाला. षटकार आला. कमबॅक झाला. निर्धाव चेंडू अतिशय चांगल्या टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु काय घडतं यावेळेस 2 धावा कंप्लीट जरूर झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतो. विशाल फेकी करतो. विशाल फेकी करेपर्यंत 2 धावा धावसंख्या कडून फेकी होईपर्यंत कंप्लीट केले. विकेट मिळताना पाहायला मिळते महत्वपूर्ण. यावेळेस षटकार आलाय परंतु त्यानंतर कमबॅक कशा पद्धतीने केलंय हे महत्वाचं आहे. दोन षटकांचा शेवट धावसंख्या जाऊन पोहोचते 21. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या 4 विकेट्स आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा 1 षटकार 1 दुहेरी धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत. हे समीकरण आहे 2 षटकाचं. सरासरी ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन म्हणावं लागेल कशा पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती फलंदाज गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून काय समीकरण घडलं कशा पद्धतीने समरी म्हणावी लागेल ज्या पद्धतीने खेळ पुढे सुरू आहे झाला. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये चला तुमच्याकडे वेळ आता मात्र 8 मिनिटांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाचं नाव पोहोचवा. येस अमोल सागर. येस अमोल बॅटर आहे. सागर गोलंदाजीसाठी स्टेप आउट गेलाय पुढे गेलाय. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहे. सोन्या येतोय. त्यानंतर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून येता पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात.
पावसाळी क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर पावसाळी क्रिकेटमध्ये 38 सर्कल पाहायला मिळत नाही. पावसाळी क्रिकेटमध्ये 38 सर्कल पाहायला मिळत नाही, त्याच कारणामुळे जास्तीत जास्त खेळाडू बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. आणि टेनिस बॉलमध्ये पाहायला गेलं तर 38 सर्कलमध्ये पाहायला गेलं तर 3 एका बाजूला 2 दुसऱ्या बाजूला म्हणजे ऑफ साईड लेग साईडला मिळून 5 क्षेत्ररक्षक खेळपट्टीच्या आतमध्ये असतात. आणि त्याच कारणामुळे 2 धावा सर्कलच्या राऊंडमध्ये पाहायला गेलं तर 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड, जिथे मात्र पाहायला गेलं तर धावा येत नाहीत जास्त. आणि यावेळेस मात्र 180 असो किंवा 360 जिथे मात्र 38 सर्कलमध्ये धावा मात्र थांबतात. आता मात्र वाईट बॉल, नो बॉल आहे, नो बॉल आहे यावेळेस, नो +1. यावेळेस 2 धावा आहे, धावसंख्येमध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा फ्री हिट, पुन्हा एकदा नो +1 आहे. 27 धावा. आतापर्यंत एकच बॉल झालाय लिगल स्वरूपाचा, 5 चेंडू बाकी. फ्री हिट ऑनसाइडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये समीकरण बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्येचा खेळ 29 आकड्यावरती पोहोचतोय. 29 लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 29 धावा, 2.2 चेंडूंचा खेळ झालाय, जिथे मात्र तिसरं षटक आणि त्या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू, 2 अतिरिक्त नो स्वरूपाचे चेंडू होते. यावेळी ऑनसाइडच्या दिशेने फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक येईल. यावेळी चेंडूने टर्न घेतलाय कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूच्या बॉडीला चेंडू स्पर्श करतो, त्यानंतर मात्र थोडासा वेगळं वळण घेतो, जिथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने येताना पाहायला मिळाला असता. चेंडू बॉडीला टच होतोय, त्यानंतर मात्र सर्कलमध्ये जाताना पाहायला होते, जिथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला गेलं तर डीप मिड विकेट रिझन माफ करा, जिथे आहे तिथे मात्र चेंडू निघून गेला. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल यावेळेस येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल जेवढे जास्त हा गोलंदाज हाताळेल तेवढं महत्त्वाचं आहे, कारण की पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर 2 बॉलवरती नो +1 या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. यावेळेस पहा ऑनसाइडच्या दिशेने हाच टप्पा हवा होता, हीच लाईन लेंथ हवी होती. अचूकता न चुकता गोलंदाजाकडे पाहायला मिळते. कंट्रोल, लाईन लेंथ, प्रॉपर प्लॅनिंग, परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळते. अचूकता न चुकता ज्या कारणामुळे गोलंदाजाकडे पाहायला मिळते. रनअप प्रॉपर पाहायला मिळतो 5 ते 6 पावलांचा. यावेळेस पहा 5व्या 6व्या स्टंपवरती गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि त्याच कारणामुळे कंट्रोल पाहायला मिळालं, बॅलन्स पाहायला मिळालं. पूर्णपणे स्टेबल माइंड सेटने गोलंदाजी करतो, पूर्णपणे फोकस एका गोष्टीवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायचे, फलंदाजाला लेग स्टंप वरती गोलंदाजी करायची नाही. तो त्याचा स्ट्रेंथ झोन आहे, विकनेस वरती काम करावं लागेल. आणि विकनेस म्हणजेच ऑफ साईडच्या दिशेने चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, अचूक नियंत्रण, त्यावरती असलेलं व्हेरिएशन, त्यानंतर थोडासा टप्प्यामध्ये बदल आणि डॉट बॉल. षटक समाप्तीचा होतो इशारा, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स, 30 धावा. नो +1 च्या धावा 4 खर्च करून तरी सुद्धा 9 धावा खर्च केले, जिथे मध्ये डबल डिजिट मध्ये देखील धावसंख्या गोलंदाजाने खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. अनिकेत मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळू शकतात आणि त्या मिळताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 32 या आकड्यावरती 32.
शेवटचं महत्त्वपूर्ण निर्णायक अंतिम स्लॉग वरचं षटक ज्याला म्हटलं जातं ते महत्त्वाचं निर्णायक षटक आता गोलंदाज अनिकेत हाताळतो शेवटसाठी ठेवला होता. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड, स्लोअर वन, एक सिंगल येते. यावेळेस पहा गोलंदाजाने काय केलं, अराउंड द विकेट गोलंदाजी करत असताना फलंदाजाला वाटलं होतं की स्पीडने चेंडू येईल, परंतु यावेळेस चेंडू वरती कोणत्याही प्रकारचा वेग पाहायला मिळाला नाही. चेंडू थोडासा हलकासा पाहायला गेलं तर हळूवार गतीने फेकण्याचा प्रयत्न झाला. चेंडू ज्या पद्धतीने फलंदाजाकडे येतोय वाट पाहत होता तोपर्यंत फलंदाजी बाट फिरली नाही. यावेळेस चुकी झाले. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर म्हणजेच वेलकम किट मध्ये आलेली ही बाउंड्री म्हणजे आ बैल मुझे मार. यावेळेस मात्र चुकी झाले. ज्या पद्धतीने या गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली होती त्या पद्धतीचा चेंडू यावेळेस हाताळला गेला नाही. यावेळेस मात्र चुकी झाली. त्याचाच फायदा शॉर्ट पूल पोलीस सक्सेसफुल षटकार साधावा. वाईट बॉल अतिरिक्त धाव. यावेळेस पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये यष्टीरक्षक स्वतः धावते पळतो. यावेळेस मात्र एका धावेत रूपांतर दुसरी मध्ये होईल का, बॅकअप आहे, पॅकअप होण्याची शक्यता यावेळेस पाहायला मिळते की काय, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहे की काय असं वाटतंय. फलंदाज सुखरूपरित्या खेळपट्टीवरती नॉस्ट्राकिंग एंडला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. 1 शॉट आहे. यस यस पंचांशी वाद करायचा नाही. पंच निर्णय किंवा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय शेवटचा निर्णय असेल पंचांचा. फर्स्ट अँड लास्ट डिसिजन. 1 शॉट. यस एक धाव. धावेसाठी धाव केली परंतु शॉर्ट रन जिथे मात्र पूर्णपणे नॉस्ट्राकिंग एंडचं पॉपिंग क्रीज क्लिअर केलं नाही, कव्हर केलं गेलं नाही, क्रॉस केलं गेलं नाही बॅटने आणि त्याच कारणामुळे एक धाव. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज अनिकेत ओळखला जातो आणि त्याची प्रचिती देते. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या त्याच पद्धतीची गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅक डिलिव्हरीने दाखवलं जाते. पुनरागमन. यावेळेस पहा थोडीशी गोलंदाजी खराब. अराउंड द विकेट असताना पाहायला गेलं तर अँगल चेंज वाईट बॉल. यस पंच वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेचा समावेश पुन्हा एकदा होतोय. लक्ष्टमचा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली आहे अगोदरच्या चेंडूवरती. हा चेंडू वाईटच्या स्वरूपाचा पाहतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा हा ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला त्या अगोदरचा देखील या षटकामध्ये अशा पद्धतीचा चेंडू हाताळला होता तो देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर गेला होता. आणि शेवटचा बॉल देखील ज्या पद्धतीने स्लोअर वन पाहायला मिळाला तो सुद्धा एक धाव देऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 44 धावांचं लक्ष. पुढील होणारी मॅच आजच्या दिवसातील 4थ्या क्रमांकाचा सामना. मॅच नंबर 4 श्री सिद्धेश्वर 11 तडवळे विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेक संपुष्टात येताना पाहायला मिळाले. पहिली इनिंग ब्रेक झाली. नाठवडे संघ तडवळे संघ श्री सिद्धेश्वर 11 तडवळे विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे. चला टॉस साठी या. दोन्ही कर्णधार आयोजक टॉस करून घेत आहेत. आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहा. दोन्ही कर्णधार नाठवडे संघाचा कर्णधार ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे श्री सिद्धेश्वर 11 तडवळे संघाचा कर्णधार. चला लवकरात लवकर या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बॅटिंग करणारा संघ संजय पाटील यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये सन्मान करण्यात येईल. सुरेश पाटील यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स किरवडे आयोजित श्री काळम्मा देवी चषक 2025 हे पर्व आणि त्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवर माननीय सन्मान श्री सुरेशजी पाटील यांचा सन्मान आमच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांचा केला जातो.
त्याला स्पीडअप करायचं आहे. सलामीची जोडी पाठवा. टॉस साठी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. आरळा धमाका आपला 12 खेळाडू पाठवा. बॅटिंग सुरू आहे आपली. यावेळेस पहा धावसंख्या झाले 43-44 धावांचं लक्ष. 11.00चा रिक्वायर्ड 100 आपल्याला हवा आहे. जिथे मात्र 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 चौकार प्रत्येक चेंडूवरती पाहिलं गेलं तर 180 ते 200चा स्ट्राईक रेट म्हणजेच 200चा स्ट्राईक रेट हवा आहे. 12 धावांनी जरी काढलं तरी 48 धावा होत आहेत. 44 धावांचं लक्ष. 11.00चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल का हे महत्वाचं आहे. हेच मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळला जातोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 की काय सुरुवात चांगली झाली. दुसरीचा प्रयत्न तिसरी मध्ये ओव्हर थ्रो 2+1 3 धावा. यावेळेस वेगवान गतीने यष्टरक्षक येतोय. फेकी करेल तोपर्यंत धाव पूर्ण होते. यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत खेळाडू परंतु चौकार षटकार येत नाही. परंतु एकेरी दुहेरी धावा चांगल्या पद्धतीने चोरल्या जात आहेत. त्या महत्वाच्या जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा डॉट बॉल येणं खूप पाहायला मिळतं. कारण की परंतु इथे मात्र तसं झालेलं नाही. मोठे फटके येत नाही तर फलंदाज प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळालं नाही. परंतु एकेरी दुहेरी धावांनी चेंडू वरती धावा घेऊन स्ट्राईक रोटेशन करून प्रत्येक बॉल वरती गोलंदाजाला कन्फ्यूज माइंड करताना पाहायला मिळतं. कन्फ्युजन होताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही परंतु लेग वरती चेंडू टच झाल्यानंतर मागे जातोय लेग स्टंप वरून. तेव्हा मात्र यष्टिरक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच कारणामुळे हा चेंडू येतोय. व्हाईट बॉल. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. षटकार आलाय आणि ह्या षटकाराची आवश्यकता खूप बॅटिंग करणाऱ्या संघाला होती आणि आवश्यकतानुसार गरज ज्या पद्धतीने त्यानुसार आपल्याला खेळ करणं महत्वाचं आणि तो षटकार आलाय. षटकार जसा येतोय तसा मात्र आत्मविश्वास आणि त्यानंतर वाढलेली धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचते रोहितच्या बॅटमधून. यस धावसंख्या जाऊन पोहोचली संपूर्ण या षटका दरम्यान 12. पुन्हा एकदा
षटकार, बॅक टू बॅक बिग हिट्स, कलात्मक रचनात्मक फटका, धावसंख्येची रचना मांडण्यात येते धावफलकावरती. 18 या खेळपट्टीवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. फलंदाज 2 षटकार. सुरुवात मात्र खराब होते, परंतु त्यानंतर संयम ठेवल्यानंतर काय काय घडतं ते देखील माहीत पडलं. यावेळेस फलंदाजाने संयम ठेवला, कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि यावेळेस 2 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस बॉल, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरच्या बॉल वरती पिच होताना पाहायला मिळतोय. यशपंत या बॉल वरती धावा किती? 1 सिंगल. धन्यवाद. डॉट बॉल आलाय. डिक्लेअर स्वरूपातील एक धाव आहे. या अगोदरचा चेंडू पाहिलं गेलं डॉट बॉल होता आणि त्यानंतर यावेळेस पाहिलं गेलं तर पूर्णपणे धावसंख्येचा विचार केला गेला ना तर ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. चेंडूच्या गोलंदाजीवरती प्रहार झाले होते शेवटच्या 2 बॉलवरती आणि त्यानंतर गोलंदाज सौरभ आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने येताना पाहायला मिळेल. एका धावेत रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळतं. यावेळेस डायरेक्ट हिट असते तर थोडासा पाहिलं गेलं तर प्रयत्न होता यावेळेस डायरेक्ट हिटचा, परंतु डायरेक्ट हिट येताना पाहायला मिळत नाही. जर डायरेक्ट हिट पाहायला मिळालं असते तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता. रॉकेट लॉन्चर काय वेगवान गतीने फेकी केले होते क्षेत्ररक्षकाने, कौतुक करावं लागेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅट स्विंग झाले. बॅटचा पाहायला गेलं तर खेळ चांगला पाहायला मिळत नाही या षटकामध्ये. मागील पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूवरती चांगली गोलंदाजी झाली होती, 6 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, 18 धावा आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावांचा खेळ सुरू आहे. निर्धाव चेंडू देखील येताना पाहायला मिळाले. असा खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतोय. षटकाचा होतोय शेवट, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 6 धावा आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये. 24 धावा, 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सौरभने, जिथे मात्र 4 डिक्लेअर 24 धावा. स्पीडअप करायचं विनंती असेल. हेच गोलंदाजी करणारा संघ, चला जास्त वेळ नाही तुमच्याकडे, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बाराला येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 20 धावा, 12 मध्ये बनवले 24-12. गोलंदाजाचं नाव पोहोचवा. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. अधिक. धन्यवाद. यावेळेस देखील पाहायला गेलं तर षटकार येतो.
येस यावेळेस पहा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस पहा 2 धावा कंप्लीट ओव्हर थ्रोची 1 धाव 2+1 या 2 धावा. दुष्काळात 13वा महिना आणि 13व्या महिन्यामध्ये मे महिना आपल्याला पाहायला मिळतो आणि मे महिन्यामध्ये पूर्णपणे दुष्काळ पाहायला मिळालाय. 2 धावा आहेत तिथे मात्र तिसरी धाव वेगवान गतीने फेकी केली. यष्टीरक्षकाला ते मात्र समजलं नाही, पूर्णपणे जजमेंटच्या चेंडूचा आला नाही, त्याच कारणामुळे 2+1 3 धावा. त्यावेळेस स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे. नो बॉल 10 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने जातोय. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी. बॅकअप आहे येस, नाहीतर यावेळेस देखील 1 धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळाली असती, पण तो थांबवलंय. यावेळेस बॅकअप आहे, बॅकअप होण्याची शक्यता होते, तर अजून 1 धाव घेतली असते. 8 बॉल 8चं समीकरण 2 धावा घेतल्या गेल्या. 9-10चं समीकरण 8 वरती येऊन पोहोचतंय. रन बॉल इक्वेशन, रन बॉल इक्वेशनला पूर्णपणे 7 बॉल 2 वरती पाठवलंय, चेंडूला पाठवलंय. खूप मोठा अंतर कापण्यात येताना पाहायला मिळतंय. पूर्णपणे 6 धावांसाठी षटकार आलाय. धमाका दहशत दरारा निर्माण केला जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल होताना पाहायला मिळालाय. 7 बॉल 2 धावा. डॉट बॉल येईल की 6-2चं समीकरण होईल की याच बॉलवरती मॅच फिनिश, हे समीकरण पाहायला मिळेल. अजून देखील मॅच आहे क्रिकेटमध्ये. शेवटपर्यंत व जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच असते. अशी गोलंदाजी होणं महत्वाचं होतं. आता मात्र 6 बॉल 2चं समीकरण. येस महेश बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती टप्पा चांगला शोधणं महत्वाचं होतं, परंतु वाईड बॉलने सुरुवात होते. कंट्रोल पाहायला मिळत नाही. वाईड बॉलने सुरुवात झाली, वाईड बॉलने मॅच संपते की काय, परंतु वाईड बॉल आल्यानंतर डॉट बॉल आलाय. पहिला बॉल निर्धाव पडतोय. 5 बॉल 1. येस पुन्हा एकदा मॅच फिनिश होते. आरळा धमाका संघ विजेता होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील लढत जयमल्ला स्पोर्ट्स कुसळेवाडी पराभूत होताना पाहायला मिळेल आणि या मॅचचा